ह्याच्या केसाला धक्का लागला तर आपल्या जीवाला धक्का लागल्यासारखं वाटते. हे जगले तरच परमार्थ जगल. परमार्थ कुठून जगल? 7 ते 9 कीर्तन जर आपण पुढच्या वर्षी केला तर तुम्हाला इथून पुढे रोज कीर्तन करा म्हणतील. 7 ते 9 करा रोज म्हणतील. पुढच्या वर्षी 7 ते 9 करून बघा. 100% तुम्हाला प्रचिती येईल. तुमचं बी आरोग्य चांगलं राहील ना, आमचं बी आरोग्य चांगलं. बरं ठीक आहे, तुम्हाला 7 दिवस करायचे, आम्हाला रोजच आहे ना. रोजच आहे ना. तुम्हाला वाटायला का मला उठ्या रविवार आहे म्हणून? रोजच आहे. समजून घ्या. आमच्या भावना समजा, आमच्या भावना समजा. आणि हे जे रात्रभराचे कीर्तन असतात ना, त्याला काय अडचण नाही. ते जागेवरच आहेत ना. मग आम्ही प्रवास नाही ना, मग त्याला अडचण नाही. ते रात्रभराचे आमचे आहेतच किती, ते आमचं आम्ही बंद करणार नाहीत. ते चालू ठेवणार. कारण ते प्रवास नाही, जागेवर आहेत. जायचंच नाही. एकदा आले सकाळी जायचं. उजडल्यावर काय वाटत नाही. दिवसा रात्री 12च्या नंतर अशी वाहनं अंगावर यालीत. ती मोटरसायकल ह्या आता विठ्ठल महाराजच्या मोबाईलवर फोटो बघा. मोटरसायकल होती म्हणून मी कळलं ना. त्याच्यात सगळ्या लेकरायच्या असा चेंदा मेंदा झालेला आहे. सावध व्हा. आम्हाला बी परमार्थ करायला अजून देवानं ऊर्जा द्यावी. हे करता आम्हाला 7 ते 9चा वेळ आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि 100% संस्थांना पुढच्या वर्षी 7 ते 9 केल्यानंतर संख्या कशी वाढते बघा. इथं कोणती संख्या येते माहिती का? कोणती? न येणारे तो नवयुवक येतात, न येणारे छोटे छोटे बालक येतात, न येणारे. आणि त्यांना कीर्तनाची गरज आहे. ह्या लोकांचा उद्धार झालेला आहे. यांनी मोठ्या महाराजांचे कीर्तन ऐकलेले आहेत. मग आमचे कशासाठी ऐकतात? फक्त आमचं कौतुक बघण्यामुळे. आमच्या कीर्तनाची यायला गरज नाही. पोरं कुठवर शिकलेत हे बघायला हे आलेले आहेत. किती येते लेकरायला. ह्या लेकरायला माझ्या कीर्तनाची गरज आहे. आणि नवयुवकांना बालकाला जर कीर्तन पाहिजे असेल तर 9 ते 11 ते येऊ शकत नाही. ते कधी येऊ शकतात? 7 ते 9 येऊ शकतात. पुढच्या वर्षी 1 वर्ष करून बघा. नाही पटलं तुमची मर्जी, करून बघा. तुम्हाला इतका आनंद वाटेल. मी आता 7 ते 9 कीर्तन करून आलो. 10,000 लोक होते कीर्तनात. फक्त तुमच्यामुळे त्याचं नुकसान केलं. मी अर्धा घंटा सोडून दिलं. सुटल्याबरोबर ते म्हणले महाराज, मी म्हणलो मला त्या सिद्धनाथला जायचंय रे, पुढच्या वर्षी असं करू नका म्हणले. मी म्हणलो हो. पुढच्या वर्षी त्याला 7 ते 9 दिलं. तसं तुम्हाला तुमची आमची सोय रिक्त झाली ना. आता जर जमलं तुमचं माझं तर निश्चित मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची. या लेकराचं नुकसान झालं तर ह्या पुढच्या लेकराचं नुकसान होऊ नये याच्याकरता 7 ते 9 करा.